सोलापूर जिल्ह्यातील एका अनोख्या सलूनाची ही कहाणी आहे। येथे दाढी व कटिंग करण्याआधी पुस्तके वाचणे अनिवार्य आहे। एखाद्या पुस्तकाची काही पाने वाचल्याशिवाय तुम्हाला कोणतीही सेवा या ठिकाणी दिली जात नाही। सलूनमध्ये 350हून अधिक पुस्तकांचा संग्रह आहे। अनेक पुस्तके ब्रेन लिपीतही आहे। दृष्टिहीनांनाही पुस्तके वाचण्याचा नियम या ठिकाणी पाळावा लागतो। मोडणीम येथील सलून चालक कैलास काटकर यांना वाटते की केस कापण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी आपला अमूल्य वेळ मोबाईल व टीव्ही पाहण्यात वाया घालू नये, त्याऐवजी पुस्तके वाचावी। हा उपक्रम गेल्या 4 वर्षापासून राबवण्यात येत आहे। याबाबत अधिक माहिती फ्रेंड्स सलून येथील कामगार अनिल काशीद यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे। माझं नाव अनिल सुनील काशीद, राहणार शेटपळ। हे कैलास काटकर यांचे दुकान आहे आणि येथे 4-5 वर्षापासून लायब्ररीचं व्यवस्थापन संग्रह केला आहे आणि दादांना आवड आहे त्या विषयाची आणि त्यांचा जो 4-5-10 वर्षापासून बैरागवाडीचे बिभीषण माने म्हणून जे होते ते इथे येऊन वाचन करायचे। ते वाचन करायचे, ते अंध आहेत पूर्ण। त्यांनी ते ब्रेल लिपीमधून ते पुस्तक येतात त्यांचे, मग ते आल्यानंतर ते वाचून त्यांना दादांना दाखवायचे। दादा मग त्यातून त्यांना वाचनाची बी आवड झाली आणि ह्यामध्ये वेळ पण जायला लागला आणि जे काय गोष्टी आहेत पुस्तकातलं ज्ञान आहे, इतर ज्ञान ते मिळू लागलं। त्या दृष्टिकोनातून दादाने मग नंतर 3-4 वर्षापासून लायब्ररीचं नियोजन केलं आणि त्या माध्यमातून मग त्यांचे मित्र असतील किंवा जे सहकारी दे त्यांच्या ह्याच्यातून ते लायब्ररीचं नियोजन करून ते लायब्ररी सुरू आहे। आज साधारणतः 40-50 लोक येतात, त्याच्यापेक्षा पण एक्स्ट्रा येतात किंवा कमी जास्त पण येतात। एक साधारणतः 30-40 लोक येऊन जातात आणि काय होते, व्यवसायामध्ये गर्दी असल्यामुळे लोकांना काय होते, लोक बसतात। मग असं इकडे तिकडे बघण्यापेक्षा ते पुस्तकाकडे बघितल्यानंतर लोक पुस्तक घेतात आणि वाचतात आणि त्यातून त्यांना ज्ञान पण होते आणि त्यांचा वेळ पण जाऊन इकडं पण हे होते। असं ह्या संग्रहामध्ये साने गुरुजींचे आहेत, परत विपूचे आहेत, वपूंचे आहेत, परत माधव देशपांडे यांचे ते प्रिसिजनवाल्यांचे आहेत। असे अनेक प्रकारची पुस्तकं येत आहेत। माढा तालुक्यातील मोडणीम गावात या सलूनमध्ये रोज 30 ते 40 ग्राहक पुस्तके वाचतात। लहान मुलांसाठी गोष्टींची पुस्तके आहे, तर मोठ्यांसाठी महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचा संग्रह या ठिकाणी आहे। मोठ्यांना कथा, कविता, आत्मचरित्र, अनुवादित संग्रह, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, वी.स. खांडेकर, रणजित देसाई आदींची अभिजात साहित्य खुणावते। कैलास यांना सलूनमध्ये पुस्तके ठेवण्याची प्रेरणा वैरागवाडीचे दृष्टिहीन ग्राहक बिभीषण यांच्याकडून मिळाली। बिभीषण सलूनमध्ये यायचे तेव्हा सोबत ब्रेन लिपीतील पुस्तके असायची। ते पुस्तक वाचायचे आणि इतर ग्राहकांना ते ऐकायचे। कैलास यांच्या 10x11च्या या छोट्याशा सलूनमध्ये आता मोडणीमचे ग्रंथालय बनले आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।